आता इथे क्वेश्चन आहे की ऍट पॉइंट ए फक्त ऑइलच प्रेशर का घेतलंय, वॉटरचं का घेतलेलं नाही? मला सांगा, ए पॉइंटच्या वर वॉटर आहे का इथं? ए पॉइंटच्या वर फक्त ऑइलच आहे ना, ऑइल आहे आणि त्याच्या ऑइलच्या वर ऍटमॉस्फिअरिक प्रेशर आहे. म्हणजे ए पॉइंटला ऍक्ट होणारं प्रेशर म्हणजे काय? ऑइल कॉलमने एक्झर्ट केलेलं प्रेशर प्लस ऍटमॉस्फिअरिक प्रेशर. ए पॉइंट थोडासा खाली आपण घेतला, ए पॉइंट काय केला आपण, थोडासा आहे त्याच्या पॉइंट पेक्षा खाली घेतला, तर काय येणार आहे मग? त्याच्यावर थोडंसं वॉटर येणार आणि मग ऑइल येणार. लक्षात येत आहे? आणि दुसरी महत्वाची गोष्ट, ए हा पॉइंट जो आहे तो कुठे घेतलाय मी? बरोबर ऑइलच्या बॉटमला घेतलाय आणि वॉटरच्या टॉप सरफेसला घेतलाय. लक्षात येत आहे? आणि तसं का घेतलंय? तसं केल्यामुळे काय झालं, आपल्याला कॅल्क्युलेशन थोडंसं इझी होतंय. ए पॉइंट जर खाली घेतला मी, ए पॉइंट काय केला, खाली घेतला, तर काय करावं लागेल मग? ऑइलचं पण प्रेशर घ्यावं लागेल, वॉटरचं पण प्रेशर घ्यावं लागेल, ऍटमॉस्फिअरिक प्रेशर पण घ्यावं लागेल. कॅल्क्युलेशन थोडंसं डिफिकल्ट होणार आहे. ओके, लक्षात येत आहे? याच्याच रिलेटेड काही पॉइंट हे तुम्ही जरा व्यवस्थित लक्षात घ्या की प्रेशर इक्वेट कधी करतोय आपण. पहिली गोष्ट म्हणजे 2 पॉइंट सेम लेवलला पाहिजेत, ही तर कंडिशन आहे, सेम लेवलला पाहिजेत. आणि त्याचबरोबर दुसरी कंडिशन काय, एकाच लिक्विड मध्ये ते दोन्ही पॉइंट असले पाहिजेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता मी असे हे पॉइंट 2 घेतले सपोज, लक्षात येते, ही लेवल मी कन्सिडर केली सपोज. तर इथं हा पॉइंट सपोज एक्स असेल आणि हा पॉइंट सपोज काय असेल, वाय असेल. आता एक्स आणि वाय सेम लेवलचे पॉइंट आहेत. ओके, परंतु एक्स हा पॉइंट ऑइल मध्ये आहे आणि वाय हा पॉइंट काय आहे, वॉटर मध्ये आहे, असं येणार ना ते. लक्षात येते? त्यामुळे पीएक्स इज इक्वल टू पीवाय आपण घेऊ शकत नाही. पीएक्स इज इक्वल टू पीवाय घेऊ शकत नाही. आणि लॉजिकली पण थिंक करा ना, पीवाय या ठिकाणी प्रेशर कुठला ऍक्ट होणार? फक्त ऍटमॉस्फिरिक प्रेशर ऍक्ट होणार आहे. पीवायचं प्रेशर म्हणजे ऍटमॉस्फिरिक प्रेशर आणि एक्सचं प्रेशर म्हणजे काय असणार आहे? हे ऑइल कॉलमचं प्रेशर प्लस वरून ऍक्ट होणार ऍटमॉस्फिरिक प्रेशर. सेम कसं होईल सांगा? सेम नाहीच होणार ना. एक्स पॉइंटला थोडंसं जास्त प्रेशर येणार, ऑटोमॅटिकली ते प्रेशर सेम येत नाही, डिफरंट येते. लक्षात येते का? हे 12.30च्या बॉटमला मी जर अशी लेवल घेतली, लाईन काढली, ओके, तिथं एक्स पॉइंट घेतला, वाय पॉइंट घेतला. एक्स पॉइंटला किती प्रेशर ऍक्ट होणार आपल्या बेसिक कन्सेप्टनुसार? तर ऍटमॉस्फिरिक प्रेशर प्लस ऑइल, त्याच्यावरचा ऑइल कॉलम जो आहे त्याचं प्रेशर ऍक्ट होणार आहे. आणि वाय पॉइंटला फक्त ऍटमॉस्फिरिक प्रेशर येणार, म्हणजे प्रेशर सेम होत नाहीत. त्याचबरोबर समजा खालचा थोडासा मी पॉइंट घेतला, या लेवलचे 2 पॉइंट घेतले. हा पॉइंट सपोज पी असेल आणि हा पॉइंट काय असेल, क्यू असेल. तर इथं देखील बघा, हे दोन्ही पॉइंट सेम लेवलचे आहेत, परंतु एक पॉइंट ऑइल मध्ये आहे आणि एक पॉइंट काय आहे, वॉटर मध्ये. त्याच्यामुळे पुन्हा एकदा प्रेशर सेम होऊ शकत नाही. तुम्ही जर कॅल्क्युलेशन करून जर बघितला तर पी पॉइंटचं प्रेशर म्हणजे काय येणार आहे? पी पॉइंटच्या वरचं ऑइल जे आहे त्याने एक्झर्ट केलेलं प्रेशर म्हणजे रोजिएस ने येणार आणि त्याच्यावर काय असणार आहे, ऍटमॉस्फिरिक प्रेशर. आणि क्यू पॉइंटचं प्रेशर म्हणजे काय असणार आहे? तर वॉटर, क्यू पॉइंटच्या वर काय आहे, थोडा सर्टन हाईटचा काहीतरी वॉटर कॉलम आहे, त्याने एक्झर्ट केलेलं प्रेशर प्लस ऍटमॉस्फिरिक प्रेशर. हे ऍक्च्युअली तुम्ही कॅल्क्युलेशन करून बघितलं तर ते सेम येत नाही. लक्षात येते? म्हणजे प्रेशर सेम कधी होते, 2 पॉइंटचं प्रेशर लिक्विडमध्ये सेम कधी होते? लक्षात घ्या, ते 2 पॉइंट एकाच लेवलला पाहिजेत आणि सेम लिक्विडमध्ये पाहिजेत. ठीक आहे, त्याच्यामुळे मी हे 2 ए आणि बी पॉइंट घेतले. ओके, लक्षात येत आहे? म्हणजे हे बघा, सपोज देर इज अ युट्यूब लाईक दिस. इथून इथपर्यंत एक लिक्विड आहे आणि इथून बाकीच्या पार्टमध्ये एक लिक्विड, डिफरंट लिक्विड आहे. ओके, आपल्या कॅल्क्युलेशन मध्ये आता सपोज या लेवलचे 2 पॉइंट घेतले मी, हा पॉइंट ए आहे आणि हा पॉइंट बी आहे. तर पीए इज इक्वल टू पीबी येणार का? येणार आहे आता, कारण का सेम लेवलचे पॉइंट आहेत आणि एकाच लिक्विडचे पॉइंट, एकाच काय आहेत, लिक्विड मधले 2 पॉइंट आहेत. ओके, मग पीए इज इक्वल टू पीबी न कॅल्क्युलेशन करायचं म्हटलं तर कसं होणार बघा. ए या ठिकाणचं प्रेशर म्हणजे काय, एवढ्या वॉटर कॉलमनं क्रिएट केलेलं प्रेशर प्लस एवढ्या ऑइल कॉलमनं क्रिएट केलेलं प्रेशर प्लस ऍटमॉस्फिरिक प्रेशर, या 3 प्रेशरचे ऍडिशन म्हणजे ए पॉइंटचं प्रेशर येणार. आणि बी पॉइंटचं प्रेशर म्हणजे फक्त वॉटर कॉलमनं क्रिएट केलेलं प्रेशर प्लस ऍटमॉस्फिरिक प्रेशर, म्हणजे जास्त कॅल्क्युलेशन येते. आणि त्याच्याऐवजी मी सपोज इथं पॉईंट 2 कन्सिडर केले, इथं पॉईंट एक्स घेतला आणि इथं पॉईंट वाय घेतला. आता इथं देखील काय होणार आहे, पीएक्स इज इक्वल टू पीवाय होणार, परंतु कॅल्क्युलेशन थोडंसं इझी होणार आहे का, कारण एक्स पॉईंटच्या वरचं प्रेशर म्हणजे ऑइल प्लस ऍटमॉस्फिरिक फक्त येणार आहे आणि वाय पॉईंटच्या वरचं प्रेशर म्हणजे काय येणार आहे, किंवा वाय पॉईंटला ऍक्ट होणारं प्रेशर म्हणजे काय, वायच्या वरचं
वॉटर कॉलमचं प्रेशर प्लस ऍटमॉस्फेरिक प्रेशर. लक्षात येत आहे? नेक्स्ट प्रॉब्लेम इज लाईक दिस. There is once again U-tube as shown in figure. Okay. Diagram is shown like this. So once again on this side there is a oil. There is a oil here, and here there is a once again water. This distance, he distance is पुन्हा एकदा दिलेले आहे. This distance is equal to d and this distance is equal to L. The value of d is given as 15 millimeter and value of L is given as 135 millimeter. ओके. आता हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा झाला तर कुठले दोन पॉइंट घ्यायचे सांगा. इथं लिक्विड आणि वॉटरचा जो कॉन्टॅक्ट आहे ना त्या लेवलचे दोन पॉइंट मी घेणार आहे. ओके. So here there is a point A and here there is a point B. A आणि B पॉइंट घेणार आहे आपण. आता आपण जे स्टडी केलेलं आहे त्याच्यानुसार काय होणार आहे, सेम लेवलचे दोन पॉइंट असतील, एकाच लिक्विड मधले असतील तर काय होणार आहे, प्रेशर ऍट पॉइंट ए इज इक्वल टू काय येणार आहे, प्रेशर ऍट पॉइंट बी येणार आहे. ठीक आहे. प्रेशर ऍट पॉइंट ए इज इक्वल टू प्रेशर ऍट पॉइंट बी. प्रेशर ऍट पॉइंट ए म्हणजे काय, ऑइल कॉलमचं प्रेशर प्लस ऍटमॉस्फेरिक प्रेशर, बरोबर आहे ना. सो ρgh प्लस पी ऍटमॉस्फिअर. फक्त काय डेन्सिटी ऑफ ऑइल, हाईट ऑफ ऑइल येणार आहे, इज इक्वल टू बी पॉइंटचं प्रेशर म्हणजे काय, वॉटर कॉलमचं प्रेशर प्लस वरचा ऍटमॉस्फेरिक प्रेशर. सो ρgh प्लस पी ऍटमॉस्फिअर. ओके. इथं डेन्सिटी ऑफ वॉटर, हाईट ऑफ वॉटर येणार. ओके. आता बघा पी ऍटमॉस्फिअर कॅन्सल होते, जी कॅन्सल होते. डेन्सिटी ऑफ ऑइल, हाईट ऑफ ऑइल इज इक्वल टू डेन्सिटी ऑफ वॉटर, हाईट ऑफ वॉटर. सो डेन्सिटी ऑफ ऑइल आपल्याला फाइंड आउट करायला सांगितले. हाईट ऑफ ऑइल किती येणार बघा, ऑइलची हाईट म्हणजे एल प्लस डी दोन्ही येणार आहे. एल प्लस डी म्हणजे 150 इंटू 10⁻³ मिलीमीटरचं मीटर मध्ये कन्व्हर्जन करायला. डेन्सिटी ऑफ वॉटर किती आहे, 1000 इंटू हाईट ऑफ वॉटर किती, हाईट ऑफ वॉटर आहे दॅट इज एल एवढंच ना, एल एवढी हाईट येणार दॅट इज 135 इंटू 10⁻³ and therefore density of oil is 10⁻³ 10⁻³ get cancel. 1000 into 135 divided by 150, 0 and 0 get cancel. 15 9s are 135. So answer येणार आहे 900 kg per meter cube. So that is the answer, 900 kg per meter cube. बघा आता युट्यूब मध्ये सपोज 3 लिक्विड दिलेले असतील तर सेम तुम्हाला मेथड यूज करावी लागणार आहे. ओके. म्हणजे फॉर एक्झाम्पल हे बघा असे 3 लिक्विड आहेत. इथे एक लिक्विड आहे, इथे एक लिक्विड आहे आणि इथं तिसरं लिक्विड आहे. दिस इज द फर्स्ट लिक्विड, दिस इज द सेकंड लिक्विड अँड दिस इज द थर्ड लिक्विड. ओके. मग आता कुठले दोन पॉइंट घ्यायचे, पुन्हा एकदा इथले दोन पॉइंट घ्यायचे, या लेवलचे दोन पॉइंट. सो दिस इज पॉइंट ए, दिस इज पॉइंट बी. असे दोन पॉइंट घ्यायचे आहेत आपल्याला. आणि वन्स अगेन सेम प्रिन्सिपल आपण यूज करणार. पीए इज इक्वल टू पीपी. ए पॉइंटच्या साईडचं प्रेशर म्हणजे काय, या लिक्विड कॉलमचं प्रेशर प्लस या लिक्विड कॉलमचं प्रेशर प्लस ऍटमॉस्फेरिक प्रेशर येणार आहे. आणि बी पॉइंटचं प्रेशर म्हणजे काय होणार आहे, इथं वरचा जो लिक्विड कॉलम आहे त्याचं प्रेशर प्लस ऍटमॉस्फेरिक प्रेशर, हे दोन्ही फक्त इक्वेट करायचं आहे. यू विल गेट द आन्सर. One more question. Suppose there is a U-tube like this. And one liquid is from this point to this point
and another liquid is up to this point. So this is the first liquid, and here there is a second liquid. Okay, this height is given as 3h, and this height from this point. ओके, म्हणजे या हा जो पॉइंट आहे जिथं दोन लिक्विड काय होतात, मिक्स होतात, त्या पॉइंट पासून च्या हाइट्स दिलेले आहेत. दिस हाइट इज गिवन ॲज h. ओके, इथं वरून ऍक्ट होणारा प्रेशर आहे P, आणि इथून वरून ऍक्ट होणारा प्रेशर आहे P नॉट. ओके, दिस लिक्विड हॅज डेन्सिटी rho and this liquid has density 2 rho. ठीक आहे, so this is the diagram. So what is the relation between P and P naught विचारलंय. What is relation between P and P naught, म्हणजे लेस दॅन की ग्रेटर दॅन वगैरे असं विचारलंय. ठीक आहे, आता बघा सेम लेवलचे पुन्हा एकदा दोन पॉइंट कन्सिडर करूया. पॉइंट A and पॉइंट B, सेम लिक्विड मधले सेम लेवलचे दोन पॉइंट. ओके, सो प्रेशर ऍट पॉइंट A इज इक्वल टू काय येणार आहे, प्रेशर ऍट पॉइंट B येणार. प्रेशर ऍट पॉइंट A म्हणजे काय होणार सांगा, दॅट इज रो GH. बरोबर ना, एक मिनिट, सगळ्या व्हॅल्यू प्लेस करूया व्यवस्थित. प्रेशर ऍट पॉइंट A म्हणजे काय येणार आहे, रो GH च्या व्हॅल्यू प्लेस करायचे आहेत. रो इंटू म्हणजे डेन्सिटी किती आहे लिक्विडची, A पॉइंटच्या वर रो आहे, ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी G, आणि हाईट किती आहे 3h हाईट आहे, आणि प्लस त्याच्या वर आणखी प्रेशर किती ऍक्ट होत आहे, P प्रेशर ऍक्ट होत आहे, प्लस सॉरी इज इक्वल टू प्रेशर ऍट पॉइंट B कसं काढणार आहे, त्याच्यावर लिक्विड जे आहे त्याची डेन्सिटी किती आहे 2 रो आहे. सो 2 रो इंटू G इंटू हाईट त्याच्यावर किती आहे, B पॉइंटच्या वर h आहे, प्लस सरफेसवर किती ऍक्ट होत आहे प्रेशर P नॉट. ओके, म्हणजे इथं 3 रो GH प्लस P इज इक्वल टू 2 रो GH प्लस P नॉट येणार. आता 2 रो GH ला LHS आणतो, मग 3 रो GH मायनस 2 रो GH म्हणजे काय होणार आहे, रो GH. सो रो GH प्लस P इज इक्वल टू काय येणार आहे, P नॉट येणार आहे. मग याचा मिनिंग काय झाला, तर P आणि P नॉट जे आहे ते सेम प्रेशर नसणार आहेत. म्हणजे याचा मिनिंग काय होतो लक्षात येते ना, की P मध्ये समथिंग ऍड केल्यानंतर P नॉट तयार होणार आहे, अँड देअरफॉर वी कॅन राईट हिअर P नॉट इज ग्रेटर दॅन P असलं पाहिजे. सो दॅट इज द आन्सर. असा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, P नॉट शुड बी ग्रेटर दॅन P असलं पाहिजे. ओके, one more question is like this. Once again there is a YouTube. Okay, and once again here there is one liquid and another liquid is from here to here. Okay, and in the question it is given that ही जी हाईट आहे ती h1 आहे, आणि इथून इथपर्यंतची हाईट जी आहे म्हणजे सेम लेवलची हाईट ही काय आहे, h2 आहे. ओके, इथं पॅराफिन आहे, पॅराफिन, आणि इकडं आहे वॉटर. तर क्वेश्चन आहे, व्हॉट इज रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ पॅराफिन. रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ पॅराफिन विचारलंय. ओके, तर आता पुन्हा एकदा बघा, सेम दोन पॉइंट A आणि B जर कन्सिडर केले तर काय झालं पाहिजे, प्रेशर ऍट पॉइंट A मस्ट बी इक्वल टू प्रेशर ऍट पॉइंट B असलं पाहिजे. प्रेशर ऍट पॉइंट A म्हणजे काय, डेन्सिटी ऑफ पॅराफिन इंटू ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इंटू हाईट ऑफ पॅराफिन म्हणजे किती आहे, h1 आहे, प्लस P ऍटमॉस्फिअर इज इक्वल टू B पॉइंट जो आहे तो B पॉइंटच्या वर बघा, डेन्सिटी ऑफ वॉटर इंटू ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इंटू हाईट ऑफ वॉटर किती आहे, h2 आहे, प्लस P ऍटमॉस्फिअर. तर दोन्ही साइडचं P ऍटमॉस्फिअर गेट कॅन्सल, G गेट कॅन्सल. Therefore density of paraffin into H1 is equal to density of water into काय येणार आहे, H2.
आता आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे, रिलेटिव्ह डेन्सिटी. रिलेटिव्ह डेन्सिटी म्हणजे माहिती आहे ना. सो देअरफॉर रिलेटिव्ह डेन्सिटी इज इक्वल टू काय येणार आहे, डेन्सिटी ऑफ पॅराफिन डिवायडेड बाय डेन्सिटी ऑफ वॉटर. म्हणजे ही टर्म आपल्याला काढायची आहे. आता या वरच्या इक्वेशन वरून बघा, डेन्सिटी ऑफ पॅराफिन डिवायडेड बाय डेन्सिटी ऑफ वॉटर काढायचं असेल तर रो डब्ल्यू ला LHS ला घ्यायला पाहिजे, H1 ला RHS ला घ्यायला पाहिजे. त्याच्यामुळे काय येणार आहे, H2 डिवायडेड बाय H1 येणार. सो रिलेटिव्ह डेन्सिटी किती येते, H2 डिवायडेड बाय H1 येते रिलेटिव्ह डेन्सिटी. ओके, सो आन्सर इज, याच्यामध्ये ऑप्शन दिले आहेत H1 बाय H2, H2 बाय H1, H1 बाय H2 स्क्वेअर वगैरे वगैरे. तर करेक्ट ऑप्शन काय येणार आहे, रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ पॅराफिन विल बी इक्वल टू H2 डिवायडेड बाय H1 येणार.